स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पद भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे. ती अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनवर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या नवीन व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे. आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो बघा, पेपरमध्ये एक बातमी आली होती. बातमी होती परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी होती, त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमाचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. म्हणजेच मित्रांनो काय, तर तलाठी पद भरतीचा निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे अशी बातमी मित्रांनो आलेली होती. ही बातमी मी तुम्हाला अगोदरही प्रोव्हाइड केली होती. पण विद्यार्थी मित्रांनो, पुढील 2 दिवसामध्ये निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं सांगितलेलं होतं. आता सांगायची तू काय मित्रांनो, तर ही जो बातमी मित्रांनो, तर ह्या बातमीतून तुमच्या लक्षामध्ये येईल की पुढील 2 दिवसामध्ये निकालासंदर्भात चांगली बातमी मिळायला सांगितलेलं होतं. पण विद्यार्थ्यांनो, 2 दिवस नाही, 4 दिवस होऊन गेले, 8 दिवस होऊन गेले, पण निकालाबाबत काही चांगली बातमी मिळाली नाही किंवा निकाल लागला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय झालं, तर आम्ही या ठिकाणी मित्रांनो कॉल केले, या ठिकाणी विचारणा केली आणि विद्यार्थी मित्रांनो विचारणा केल्याच्या नंतर आपले जे काही सूत्र आहे त्यांनी मित्रांनो काही माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी कॉल केले, विद्यार्थ्यांना कॉल केल्याच्या नंतर उत्तर काय मिळालं, तर आता पुढील जे 2-3 दिवस आहे तर त्यामध्ये तुमचा निकाल लागण्याच्या ठिकाणी चान्सेस आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो काय, तर पुढील जे काही तुमचे 2 दिवस असतील यामध्ये मित्रांनो तुमचा निकाल लागण्याच्या ठिकाणी चान्सेस जास्त प्रमाणामध्ये आहेत. कसे, तर मित्रांनो पुढील 2 दिवसामध्ये तुमची नॉर्मलाइज स्कोर लिस्ट जी आहे ती या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंतिम निकाल नाही, लक्षात घ्या. नॉर्मलाइज स्कोर लिस्ट जी आहे ती तुमची पुढील 2 दिवसामध्ये मित्रांनो जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी जॉईनिंग आहे, तुमची जी नियुक्ती आहे ती या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत नाहीतर फेब्रुवारी महिन्याच्या अर्ध्यामध्ये तुमच्या ठिकाणी जॉईनिंग तुम्हाला मिळू शकते अशा ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमच्या ठिकाणी जॉईनिंग जाऊ शकते असं या ठिकाणी माहिती मिळाली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील 2 दिवसामध्ये खरंच तुमचा निकाल लागणार का, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्येही या ठिकाणी मित्रांनो शक्यता आहे, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये शक्यता आहे, पण विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी कॉल केले तर त्यांच्याकडून आपल्याला हे उत्तर मिळालं की पुढील 2 दिवसामध्ये निकाल लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करणार. पुढील 2 दिवसामध्ये नॉर्मलाइज स्कोर लिस्टच्या ठिकाणी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, खरोखर प्रसिद्ध होईल का, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता बघा मित्रांनो, जर आपण विश्वास ठेवला नाही किंवा जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर मित्रांनो तेही काही करू शकणार नाही. म्हणजेच काय, तर त्यांनी आपण जे त्यांना प्रश्न विचारले तर त्यांच्याकडून आपल्याला उत्तर काय मिळालं की पुढील 2 दिवसामध्ये आम्ही नॉर्मलाइज स्कोर लिस्ट ठिकाणी जाहीर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, विश्वास ठेवायचं की नाही हे आपल्यावर आहे. जर काही कारणास्तव मित्रांनो 2 दिवसामध्ये तुमची नॉर्मलाइज स्कोर लिस्ट जाहीर झाली नाही, मग तुम्ही काय करणार, तर तुम्ही काही करू शकणार नाही. कारण मित्रांनो जे काम आहे ते त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित ते करताय. फक्त मित्रांनो थोडा काही दिवसांचा विलंब होतो, काही कारणास्तव मित्रांनो तर तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळे तुमचा निकाल या ठिकाणी लागत नाही. तर त्या गोष्टीचा मित्रांनो ठिकाणी विलंब होत असतो. म्हणून तुम्ही निराश व्हायचं काम नाही. निकाल तुमचा जाहीर होणार आहे. जानेवारीच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला ठिकाणी नियुक्ती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर विद्यार्थ्यांनो निकाल जाहीर झाला तर तुम्हाला जानेवारीच्या एंडिंगपर्यंत नियुक्ती या ठिकाणी दिली जाऊ शकते. म्हणजे सांगायचं असं आहे की मित्रांनो पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या ठिकाणी नॉर्मलाइज स्कोर लिस्ट जाहीर होऊ शकते आणि अंतिम निकाल मित्रांनो तुमचं याच महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉल केले तर त्यांना हेच उत्तर मिळाले. आता तुम्हाला मित्रांनो पुन्हा एकदा शंका असतात तर तुम्ही कॉल करून विचारा, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर मिळतं. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो ही छोटीशी प्रोव्हाइड करायची होती. पुढील 2 दिवसामध्ये मित्रांनो चांगली बातमी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.